प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्। का रे भाऊ, हा, गावाचं काय चालू आहे? गावाचं सगळं चांगलंच चालू आहे. हा, या मेयरच्या त्या मेयर सगळं चांगलंच चालू आहे. हा, हा, गावचा सरपंच बी सगळं चांगलं करायच्याच मागे आहे. हा, बरोबर. सगळ्याचं भलं करायच्याच मागे आहे. हा, काम बी तसेच चालू आहे. हा, आलं का लक्षामध्ये? हा, बरोबर. पण गावातले लोक हा, गावातले लोक अरे काही काही अर्गय भांडे आहे, असं आहे का? स्वयंबा करायच्या मागे राहता. हा, अळाऊ आहे काही काही. असं आहे का? हा. बरोबर आहे. अरे काय सांगू तुले आता, अळाऊपणाची हद झाली आता. हा आला एक अळाऊ. अरे कुठे चालला तू? थांब बे, गुपचूप बैस. काय आणलं? फुगे आहे फुगे. का बर? अरे फुगा घेतो का अरुण? फुगा पाहिजे तुला? नाही नाही. अरे फुगा आहे ना, घे 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 फुगा. काय मस्त फुगे राहिले. फुगोय फुगोय फुगोय. अरे फुट्टा बी गैरे भारी बरत आहे. हा गैरे भारी फुट्टा. होय अरुण, याला शिदर राहायला सांगितलंय, मला चिडवू नको सांगितलं त्याला. हो थांब थांब, आलाच मी एका मिनिटात. थांब, जायचं नको. का रे भाऊ, कुठे गेला तो? जाऊ दे ना बे. अरे तो किती तपला होता भाऊ तो? तो तपला होता आता काय करी घेतो आपला. तो एक तपेल अशी ना आपण 10 वेळेला तपू त्याच्यावर. हा, काय टेन्शन घेतो आहे, काय विचार नाही करायचा दादा. जाऊ दे. च्या बाई बोंबलातच राहतो तो. आपले फुगे फुगे हे पाय, आणि तो आला की चांगला मोठा फुगे. ओ काबर फुगे दाखवतो रे मला तू? अरे काय झालाय तू नंबर 1 चा? असा फोलटा किन्ना ना असा कुल्लाटेला सारखा काबरा असतो रे तू. बिना कुठे फुगा दाखवायला भाऊ तुले, अन मी कुठे चिल्लो येतोय तुले. एवढा मोठा डंगरा झाला पण ज्ञान नाही आलं तुले. तुले काय वाटतं रे? का मला समजत नाही? हा, इतक्या वर्ष झाले मला चिडवतोय तो. समजताय ना तुले? मग होय घरी जाय. मी का बरं जाऊ घरी? मला का कोणाच्या बापाचा धाक लागलाय? मग बैसडी सरक रे भरून बैसडी आम्हाला फुगे फुगवू लाग. घे घे फुगय ना जरा. फुगय रे अरुण, फुगय फुगय.
फुगे पाय कसं फुगत फुगे फुगे घे घे बैस मध्ये बैस फुगे फुगवू लागा आम्हाला पायगीन झालाय हो तुम्हाला मी म्हटले झाले रामकोर कुकडले हो भो अरुण माये असे गैरे फुगे फुटे गेले हो अरे मागच्या 5-6 वर्षामध्ये माये फुगे असे गैरे फुटले आहे की काहीच्या काही जाऊ दे काही काळजी करू नको गैरे फुगे आहे माझं असे लेकची जाती झाली नुसत्या भडासारखं वाढले चालय हो पायगीन तुम्हाला झालाय हो हा जाय रे जाय लेकची बोंगान झाली गुपचे पैसे अरे फावड्या जाय. होय राहिलेच होय बोलतो घरी. आता मी. काय येणं केलं आज आमच्याकडे काय आठवण आली आमची काही नाही शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात त्याची माहिती देत फिरतो आज तुमच्याकडे आलोय एक पत्र आलेलं आहे वाचून घ्या आणि तसं काही राबवता आलं तर बघा बर अहो साहेब हम्म, ही काय योजना आहे बुवा आता असं काही म्हटलं हम्म. गावकऱ्यांना ते 5 वर्षाचे दिवस आठवतात दादांनी केला होता प्रयत्न तसा अहो पण तो त्यांनी यशस्वी पण तर करून दाखवला होता ना अरे ते बरोबर आहे पण असं काही करण्यासाठी लोक नाराज असतात आणि त्यावेळी जेव्हा तुम्ही बक्षिसाचा फुगा दिला काय झालं काहीच हाती आलं नाही आपल्या पण तुम्ही प्रयत्न तर करा ना शेवटी शासकीय योजना आहे आणि ती तुम्हाला आम्हाला पार पाडावीच लागणार आहे ती शासकीय योजना आहे म्हणून प्रयत्न करावे लागतीलच हम्म, तसा प्रयत्न आपण करूही बरोबर आहे पण आता ही यशस्वी होईल योजना याची मी काही शाश्वती देत नाही हे बघा पाटील बुवा. हे बघा पाटील बुवा प्रयत्न करणं आपल्या हाती आहे आणि तुमच्यासारखं नेतृत्व आता गावाला लाभलेलं आहे त्याच्यामुळे मला तरी वाटतं तुम्हाला नक्की यश मिळेल आणि शेवटी दादांचे वारसदार तुम्ही आहात हा त्यामुळे यश तुम्हाला मिळेलच मी सांगतो तसं चला चला मग हो निघू मी हो चला करा हो, हो. प्रयत्न. चला बर ओके त्याला काय समजतो रे स्वतःला तो मध्या त्याची तर कंप्लेंटच करणी पडेन आता मला थांब जरा रामालेच फोन करतो हा बोल रे भाऊ सदू भाऊ कुठे आहे रे काय नाही भाऊ शेतात होता हा आता शेतात काय करतो आहे चालू आहे काम बरं मी काय म्हणतो हा बोल ना सदू भाऊ काय म्हणतो आहे इकडे ये पारावर जरा का बरं भाऊ लवकर ये जरा का ब काही काम आहे का ही जाय लवकर अन येताना त्या आपल्या सगळ्या पोरायले बी ये जो काम आहे जरा बर ये जरा लवकर ये जरा बर आला ये लवकर हो हा हा हो सांगतो मी त्यांना बी बोले भाऊ सदू भाऊ हा आला रामा ये बैस
आणि हे बाकीचे रे येता येते येत आहे हो थांब जरा आलास मी कुठे गेला बुवा आले रे बोये सगळे हा यार हो या रे खरं कुठे गेलता रे अरे जाऊ दे ना भाऊ जाऊ दे बर जाऊ दे भाऊ काय फोन केलता काय काय झालं काही काम आहे का हा सगळे प्रश्न एकचदा विचार तू इथले ज्ञानात राहतील का त्याच्या हा ना. एखादा प्रश्न हलकी पडी एवढे ते केस बी नाही त्याच्या डोक्यावर. तिच्या बहिणीचा आता रस्ताला अरे तुम्ही मला बोलू देताय का तुमच्याच प्रश्न चालू आहे हा मी ना बोलायला तुम्हाला गुच्चूप बस अरे तुम्ही बोल रे सदू भाऊ तू पण प्रश्न लक्षात आहे ना तुले हाव हाव रे थांब ना जरा हे पा आपल्याला त्या सरपंचाकडे जायचं आहे आता अबे कशाला जाता बे त्या म्हातारल्याकडे हा आले याचे प्रश्न ते अब्बाई तरी का लंबीची पंगत आहे. आव. अरे गुच्चूप बैस ना रे का बरं बोलतोय तू मोठ्या लोकांमध्ये तू बी ते डोक्याला लहानच आहे. तू मग आवरे बोलतो मधी मधी. हो तो सदू भाऊ पहिलेच टेन्शन मध्ये आहे आणि काय लावलंय तुम्ही ना आणि त्याला बोलू दे सनकीनी हा बोले भाऊ सदू भाऊ साला मध्या इन्ना कारण चिडवत राहतो हो बी कामने ना दामने काही बी बोलत राहतो साला डोक्याला ताप झालाय नुसता त्याचा अरे हाव साला माले बी जाणवलंय की जयतो साला आपल्याला हे सगळं कधीपासून चाललंय तुम्हाला माहित आहे का हा 5-6 वर्ष अगोदर ज्या आपण गावात साफसफाई करल ती हा. तहीपासूनच सुरू आहे हे. बरोबर रे बिलकुल बरोबर हा. हा आणि जिपावर का येते सदू भाऊ हा वरतून साला दात ताणतो हा. आणि इतला कुल्लडवाणी असतो की जाय तिकडे एक दिवस पाहिन आणि त्याचे दातच पट्टकीन साल्याचे. दातच पट्टकीन. खतरे में दातच पट्टकीन. स्वतःचे दात सांभाळ पहिले त्याला पाहलाय का तुला कडेवर गिसन फिराईन तो हाव ना अरे जाय त्याच्या का रे. बुक्क्यात ते दात पट टाकीन जाय रे तिकडे. अरे पैकीन त्याले. थांबा रे जरा आलाच मी बाबे हो कुठे जातो बे हा काय माहित दररोज वेळेत जातो एकदा पाहणच हा. पाहिजोच एकदा तपास काढणं पडेल साला चला ना रे चला ना उठा ना सरपंचाकडे जाणार नाही का का आता अरे काय प्रश्न विचारतोय तू आता चाल ना गुच्चाप चला उठा चाल चला 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 हो रामाव हो आवाज देता हो बोला थांब जरा. बोला पाटील बा ओ पाटील बा तू नाही बे पाटील बा त्या बाई. पाटील भाऊ ओ पाटील बा अरे हाव ना दम धरणं बोला जरा. पहिले. मी का बाहेर आहे रे. बोला पाटील बोले. अरे हा का सजू भाऊ आहे. अरे रामा बी आहे आणि सर्वेच आहे. चला चला तिकडे बसू. हा चला क्या बाई कवा बी येत आहे. चांगला झप्याचा टाइम होता आणि सगळी झप फोड टाकली आहे ना. जाऊ दे. का रे भाऊ सदू भाऊ रामा सगळे झाले आज. काही घडलाय का. ते काय पाटील बुवा येणं पडतं तुमच्याकडे आमच्या बी काही तकलीफ आहे ना बुवा हम्म. कोण सोडवईन त्या म्हणून येणं पडतं काय आहे हा मध्ये आहे ना हम्म, हम्म. चला इन्नाकारण चिडवतो मला बर बर काही वर्षापासून चालू आहे हे त्याचं असं आहे का. फुगे काय फुगोईन काही बी करतो तो अच्छा. आणि कुल्लटासारखा असतो तो हा हा तुम्ही त्याला समजायचं आणि सांगा नीट वागत जाय भो बर एवढं आमचं म्हणणं आहे बुवा
त्यानं याच्या पुढे मला तर तकलीफ द्यायला ना पाहिजे, नाही तर मग भानगडी करू आम्ही. अरे जाऊ दे ना सदूभाऊ, तो तसाच आहे. त्याच्या खाबरं नांदी लागतो तू, बिलकुल लागायचं नाही. हे बाय, परवा ग्रामपंचायतीवर मीटिंग ठेवायची आहे. 2-3 विषय आहे. बरोबर आहे. तेव्हा तुझ्या समोर बोलतो त्याले. कशाला टेन्शन घेतो, मी आहे ना. हा बरं, मी काय म्हणतोय, आजच शासनाचं त्या बहीण कुठे गेले रे? त्या बाई जाऊ दे, लेकचा तमाशा जाऊ चाली. याच्या बरोबर माझी जब्बी गायब होई गेली. अरे बाप रे बाप. ओ सदू भाऊ, अरे काय पाटील बुवा रे हा. अरे काय डेंजर आहे तो. बरं झालं काही बोलायच्या पहिलेच आपू गायब झालो. अबे मी तर म्हणे त्या बुड्ड्याच्या डोक्यात कवा काय येईन हे काही सांगता नाही येत. पण आपण ऐकी घ्यायला पाहिजे होतं बो. का बरं हौस पिटली नि वारे. आठवतं ना, ग्राम स्वच्छतेच्या नावाखाली बक्षीस देऊ हे सांगिसन पुरं गाव स्वच्छ करी घेतलं त्याच्या भाऊनं. अरे जाऊ जाणार रे भाऊ, समजेन ना आता परवाच्या दिवशी. चला घरी जाऊ आता. अरे थांबा थांबा थांबा, आलाच मी. कुठे जातो रे बुवा? या बाई दाती झाली काय माहित कुठे जात होता, पण एकदा पाहणच पडेल कुठे जात हो, होता. चला. हा कुठे पाहिलं ताबे तू अबे, का बघाय भो तू. तुले काय करणार? जाय वय पुढे चला. चालेल भाऊ. चला घरी. चला. मित्र हो, आपण आज 2 विषयांसाठी मीटिंग ठेवली आहे. सांगा तर दुसरा विषय कोणचा आहे मग? अरे पहिलाच आहे की घे, तू या जाय. कोणाचा माया? हो, तू ही कंप्लेंट आहे. माही कंप्लेंट? इची बाई कोण आहे, कोण केली कंप्लेंट सांगा तर खरी मला. पाहाय पाहाय पाहाय, असंच करतो तू. पहिले ऐकी तर घे. बैस खाले. हे पाय मधुभाऊ, अन का रे लोकायले कापरे चिडवतो रे तू, अन वरतून दात ताणतू. हा आता मला समजलं होळणी कोणाची कुडी बशी राहिली आहे ते. हे पहा पाटील बुवा, ते मी माय माय करतो, अन जर का कोणी चिळत असेल तर मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. अन राहिला दात ताण्याचा प्रश्न तर ते माये आहे, मी तानो का उपाळी सन फेकी देव, तो माया प्रश्न आहे. बरोबर आहे की नाही रे भाऊ? बरोबर आहे, बरोबर आहे. अरे हो, तू येतोय करायला का तुझ्या डोक्यात फरक पडला? हे का तुला आता समजलं? तू साला एवढा कद्दू झाला, पण तुला बोलायचं काही ज्ञान आहे? झेला रे हो याचं ज्ञान उतू जाई राहिलाय. मला हे पाय हो चाल्या, मला काय देऊ नको, तुला डायरेक्ट उचली सन फेकी देईन मी. काय बोलतोय यार तू? मला फेकायच्या अगोदर तलवारच खुपशी दे. तू याजवळ तलवार बी आहे? नाही बे बरे, अन्नी पडीन ना. अरे काय भांडता तुम्ही? काही राहिलाय का बारे? काय लहान लेकरासारखं करता रे तुम्ही? बरं दुसरा विषय सांगू का नको? काही शासनाचं काम आहे का? नाही तर आम्ही आता चाललो. हा अरे ऐका ना रे जरा. हे पा, या वर्षी पाऊस कमी पडलाय.
त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तुम्हाला सगळ्याला माहीत आहे पियाच्या पाण्याचे खूप वांदे आहे. म्हणून मला असं वाटतं आहे की आपण यंदा मरीमाईची महापूजा करू. जशी शेतात होते पण यंदा आपण गावातच करू. तुम्हाला काय वाटतं? चालेल चालेल चालेल. म्हणजे काय होईन, आपल्याला मरीमाईचा बी आशीर्वाद भेटीन अन कृपा बी राहीन अन पाऊस बी चांगला पडीन. चालीन ना चालीन. चालेल. माया गल्लीत घेऊ मग. माझ्या गल्ली की हो. माई गल्ली बी मोठी आहे, तडी घेऊ. हे पहा भो, याच्या गल्लीत केलं तर त्याले राग अन दुसऱ्याच्या गल्लीत केलं तर याले राग. त्याच्यापेक्षा मला काय वाटतं, आपण ग्रामपंचायतच्या जागेवरच करू, चिखली रस्त्यावर. तडी नाही व माय, जमणार नाही व माय. तडी ते लोक संडासले जाता, मी बी जातो. तडी कसं काय? दुसरी जागा पहा रे भाऊ, काय एकाच जागेवर पाणी पडलाय. ते काय रे, आपण ते साफ करी टाकू. हे पहा भाऊ, पण जागा तेच मोठी आहे, बाकीच्या लहान लहान आहे. ते बी खरं आहे म्हणा, पण मग लोक जातीन कुठे? थांबा, आलाच मी. पुढे चालला रे, काय माहित हो, पाहना एकदा उलटा. पानच पडीन. काय माहित भाऊ, कुठे जातो शिंता, लयचदा जातो. का रे, कुठे गेलता रे तू? अढी एवढा महत्वाचा विषय चालू आहे आणि काबरं पाय पाय करतो तू. जाऊ द्या, सांगा सांगा. अरे, गावामध्ये चारी कोपऱ्यावर संडाशी बांधलेले आहे, त्या बी आपण साफ करी टाकू. चालेल ना चालेल ना चालेल चालेल. हाव काय हाव, आपल्याला नाही जमणार ते. हा, मग का त्या गदळ्यासाठी बांधले आहे, जमणार नाही तर जाय तडे दूरवर कुठेतरी रस्त्यावर तर मैदान जंग करत, आणि नाही तर मग शेतामध्ये जाय दूरवर कुठेतरी गणे मी गावा करीसन बशी राय तडे पायरे वा. आता गोष्टी करतोय. अरे थांबा ना रे सदू भाऊ, आपण कशासाठी करतोय हे? मरीमाईच्या आशीर्वादासाठी करतोय ना आपण, हे गावासाठीच करतोय आपण. हे तेवढं बी जमणार नाही का तुले? बरं बरं, पाहू ते नंतर. मग मला असं वाटतं याची जबाबदारी मधुभूनं घ्यावी. हा, झाला मग साप. 10 पैकी 5-6 झाडाचा हाच लाईट टाकीन तडी. मग तू घेणं जबाबदारी, नुसतं तोंडात चालतं तू या पाहू ना. मग कितलेक जबाबदारी घेतोय तर घेईन ना मग, मी काय घाबरतोय? घेतो हो मी जबाबदारी. बही मग तुम्ही भांडेले लागी जाता भाऊ. तुमच्या बाई बी मले कुठे पही जाणं पडीन. घेशीन का मग जबाबदारी सदू भाऊ? हा, घेईन ना मग. चला मग, आपल्याजवळ अजून 10-12 दिवस आहे. चला लागा कामाले. चला मग. बर. मामी मस्त बसल्याय सावलीत. मामाला दिलं तुम्ही ना पाठीसून शेतात. हा, अन फोडा ना गव्हाच्या फोडीला आल्या शेंगा. या ना मग, बसा ना. मला का शिंग फुटले आहे, आशिरा आलाय तर. जाय ना शेंगा फोडणं, त्याला काम करू लाग जरा. जाईन ना, तू बाई साडी टिवल्या बावल्या करत अर्ग एक उकळला. अरे जाय ना बहिणा, जाय ना. हा, अडी मले बोल्यापेक्षा त्याला तरी काम करू लाग. जाते आहे. हा वय तिकडे. हा बैस जाय. कावा मला बी बोलवलं असतं ना व. असू देवा, मला वाटलं तू काम करत अशी, मग काय बोलायला नाही. काय मग जेवली? मग जेवली ना. काय खाल्लं वा? काय भाजी काय करू? वांग.
का वसरले आपल्या गावात का मग मरीमाईची पूजा आहे? हा मग आहे ना. बरोबर आहे. मले बी हे सांगत होते. आहे ना, तसंच चाललाय. आणि कावा चिखली रस्त्यानं कार्यक्रम होणार होता ना. हा तसंच म्हणताय सगळे. का व मी न असं ऐकलं की तडी महापूजा होणार आहे. पण चांगलं होई जाईन बाई ना. महापूजा तर होईन आणि रस्ता बी साफ होई जाईल. ते टेम्पे कधी जाग चालता नाही हो बाई. हव माय. अव आपल्याला जायला कानावं लागतं तडी. का बरं आवरती व? राहू दे. का बरं आवरती आहे? राहू दे ना. 1 किलो शेंगा फोडीनं पावशेर दाणे तू खाशीन काय परवडीन मले? काय 2-4 दाणे टाकले तर इथलं बोलता का? चांगल्याचा तर जमानाच नाही राहिलाय. आणि मला माहिती आहे तुला कोण सांगलाय तो टेम्पा बसलाय ना मागे त्यानंच सांगलाय. काय आशिरा आलाय. हा जाय ना घरात जाय ना. जेव्हा पाय तवा बायाच्याच कामात लक्ष देतो. जाय जाय घरात जाय. जाय बाय. काय हसतू आहे. कर वो का बोलायला रे वो. अरे मी शेतात काम करायला आला की नाही भो. तर त्याचं काय झालं मला एकदम आठवलं की ते आपण ग्रामपंचायतची जागा साफ करणार आहे. तर त्याचं नियोजन करणं पडेल ना आपल्याला. कोण काय सामान लागताय काय नाही का रे भाऊ. हा मग आपण आता काय करू माहित आहे का. आपण काय काय सामान लागतो ते सांगायचं तुम्ही. झाडू, फावळं, बादली घेमेली, हो. टोपलं बी लागेल एखादी मोठं कचरा फेकायला. ओ हा तू आता काय कर. कोण काय सामान घेणार आहे तू काय घेशील. झाडू आणतो झाडू. ना. हा हा मी हा. गमेला मी आणतो. फावडा घेतो. अन थांबा रे मी आला. कर वो कुठे जातो रे हा. हा, कुठे जातो ह्याच पाऊस दे साला. जायचं पाय तर. आज पायीच घेऊ झाला हा कुठे जातो तर. ओ बेटा अरे काय झालं. तो काजवेला जातो मी. काय काय तर त्याला विचार घे तू आता आला की जरा इंतो झाला तर विचारा. हा नेतो आपल्या नियोजनाचं काय झालं का ते लागलं का ते. सर्व झालं बरोबर. हा. पहिले तू कुठे गेलता ते सांग. अरे काय नाही इकडे गेलता. नाही ना घडे काय तिकडे जातू. हा कोण काय काय घेणार आहे ते सांगितलं. पहिले सांग तिकडे गेलता का ब. अबे यार तुम्ही काय माणसं आहे बे. ते नियोजन करायचं आहे ना यार. अरे नियोजन तर होईनच ना. त्याच्याशिवाय आम्ही कामाला येणार नाही. पहिले तू सांग तिकडे का गेलता. अबे यार हे अडी असं असतं ना बे माया. म्हणून जाणं पडतं. हो मी तुम्हाला सांगितलं ते झालाय आता आपलं नियोजन सगळं. कोणाला सांगता नका बरं. बरोबर. हे काही सांगता नका रे कोणाला. कोणाले. हो. हा, चला मग आता. चला मग. चला उठा. चला बे हो चला. सांगता नका बरं. नाही चला, चला. सांगणार नाही. हे पहा रे भो आपलं कालचं ठरेल प्रमाणे आपण काय करू आता की हे जागा आपल्याला साफ करणे आहे सगळीची सगळी. हो. हा पाय घ्या कशी घाण करता लोक दडी. आपल्याला मरीमाईचं मंदिर बांधणं आहे ना. हा त्याच्यासाठी मग आपल्याला आता ते करणं आहे. हा हो. आपल्याला पूजा करणी आहे. चालीन ना. हा मग नंतर आपल्यावर सरपंचानं जबाबदारी टाकेल आहे ना साफ करायची. कार्यरामा बरोबर आहे की. बरोबर आहे बरोबर. हा आपल्याला ते करायलाच पाहिजे. चला घ्या चला, उचला चला, सामान चला. घ्या तर रे. चला रे चला. हा अरे का रे पिजा. अरे आम्ही सगळे लोक साफसफाई करताय झाडू मारताय आणि तू कुठे चालला. अन ते बाटली का ब्राय. अरे ते बाटली अशा करता आणली. अर्जंट गिर्जन लागली ते बसाले. अरे हावरे भो घे जरा झाडू साफसफाई करू लाग. हो चाल. ना, थांब ना जरा.
कपडे गिपडे तर काढू दे. अरे उरकय लवकर. तंबाखू खाऊ दे जरा. हाव. त्याच्याशिवाय काम उरकत नाही आपल्याला. घे लवकर झाडू घे लवसो. उरकय उरकय. थांब ना चल. थांब ना काढाय ना. चला आम्ही करणार आहे का येडे दिसतोय रे तुले. मी बी काढतो ना रे. चाल रे लवकर लवकर कर रे. सांगा हो त्याले. चड्डी बी काढ काढतो ना रे. मग का कपडे खराब करू. आणि घे लवकर झाडू. मग येतो ना. आज चालवा रे लवकर लवकर. या बाई अरे मधु भाऊ अरे काय गंधावा शिरालाय बेडी. अबे झाड ना काय गोट करतो आहे गंधावा शिरालाय रे, मला माहिती आहे, मला. उरकोय लवकर. अरे मले बी येतोय पण तू न झाड ते काय गंमत करतो यार. हा चांगला जवान माणूस आहे ना. मध्या नीट कर रे. रामा पीजी पहा ना हमारा हीरो संडास साफ कर रहा है. गुच्चू पैस ना रे. गॉगल्स पहन के वाह. बोलू नका ना बे. काम पाय करा. जरा. त्याची बाहुल्या मी पण नका संडास करा. साफ करतो. अरे कर रे तू कर रे. अरे भाऊ हे काही समजलं नाही रे भाऊ. जाऊ दे ना रे. कर काम. येडपडाय झालं तू. थांबा रे. त्यानं गॉगल का घातलाय तुम्हाला माहित आहे का. तो काय घालतोय ते त्याला दिसत नाही आहे. अरे कर ना रे तू गुच्चू भे. बाई. अरे तुला काय हॅरी पॉटर चावला रे. अरे तुला काय करणार आहे बे. गुपचूप झाला ना तू. या बाई इन्ना कारण दुसऱ्याच्या कामात लक्ष काय घालतोय. गमत्या कर तू आहे. गमत्या काय झालं ना. झालं काय का. गमत्या करता मग काय. अरे वा काय मस्त झाडताय. हा? थांबा 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 इकडे या. ए पीजी इकडे उभा राह. ये आता आपली सफाई झाली आहे छान. काय एकदम व्यवस्थित झाली आहे. हा सरपंच बी आले आता आपलं काम पाहायला. वा सदू भाऊ छान मस्त मस्त. आपल्याला मरीमाईचं मंदिर बांधणार आहे सरपंच साहेब. हा पण भाऊ सर्वांना लक्षात ठेवायचं आहे की आता कोणी या जागेवर संडास बसायला येणार नाही. हो हा, हो. हा, हा. सर्वांनी गावाच्या बाजूचं जे संडाशी बांधले आहे तडीच वापर करायचा सर्वांना. त्याच संडाशी मध्ये जायचं भाऊ. आणि सर्व गावकऱ्याला बी तुम्ही सांगितल्या. हा हा चांगलं झालं आता. छान छान. चला आपण भाऊ मग आता आवरा सर्व. चला 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 मग. चला रे. का रे भाऊ मधू या टायमाला कस काय रे. अरे मग का गावा बी कुठे चालला. घरी. मग कुठे जाऊ आता. का बरं काय झालं. अरे का बरं घरी जातोय मा बरोबर चाल. अरे चाल ना संडासला हा, जा. येळा आला का. अरे अरे चाल ना. मला लागेल नाही ना बे अरे, भाऊ. तडी चाल तू मा बरोबर. हा. ऐक अरे नाही रे भाऊ मला लागेल अरे नाही. संडासले चाल. ऐक तडी आपण तू चाल मा बरोबर. अरे होणार नाही ना तडी. तडी गेल्यावर बसलं ना की अशी फिलिंग येते हा भाऊ. फिलिंग येते. अरे सगळं साफ फिलिंग लय हा, मजा आहे. चाल तू feeling. लवकर. अरे तू माही गोट ऐक ना. हे पाय भाऊ मी आला बी ना तर तडी माझं काही बाटली नाही आहे. तू याचो एकट्याची बाटली आहे अडी. अरे तडी कितले दगडाय. हा. एवढा आहे, एवढा हा, आहे, एवढे दगडं. मोठे चला का? आहे. तू काय तुले काय समजला तू मला जात. का दगडं अरे घेऊन दगडायची ये? कितली मजा येते अर्धी तडी. बाटली देशील का. हा वर्दी दिन पाय बरं. अर्धी घेतो जास्त घेतो. चाल पाय बरं. हा. आणि इकडे कुठे चालला तू. अरे अरे हा. जागाय तडी. कुठली? आई, तडी तडी. बसलाय, चाल. अरे सध्याच्या जीवावर अन्याय मला त्याचा अरे जरा नको भक्का रे, करायचा आहे. नको. अरे अरे, तू ऐक म्हणजे ऐक ना जरा तू चाल यार. ना, त्याच्या अरे यार, जीवावर काही अन्याय. करतो. मला चाल लागेल लवकर, नाही चाल यार. ना, बरोबर. पाहो पाटील एवढं सांगितलं बी आपल्या त्या कालच्या साफ करेल जागेवर कोणी संडास करी गेला. हा काय मग कोण केलं.
काय झालं हो? अरे एवढी जागा आपण खालती साफ केली ना, अन राती तडी कोणतरी घाण केली. हे काही बरोबर नाही यार. आपल्याला काही पटलं नाही. कोण पाहिलं? अरे मी ना पाहिला ना. कोण होत? कितले जण होते? तुले कसं काय माहित? अब्बे मी ना पाहिला ना. 2 पोट्या पडेल होत्या ना तडी. काय वो कोण आहे तर ते? चांगले कोण सापडले तर शोधी काढते कधी ते दिसले ना तर चांगले झोळी काढू ते हा, मग आपण पाहू पाय ना. कोण आहे तर? पाहू पाहायचं ना. मग तसं कोण आहे तर? चला हो पाटील, पाहतोय तो आपण येऊ मग तसं वाटल्यास. का रे भाऊ मधुभाऊ? हा सदुभाऊ कुठे गेला? जाऊ द्या हो तिकडे. न येल बरं तो इचिले हो. काय आहे तर? आली रे बापा उपा. राम राम मंडळी. राम 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 राम. करा उड्या. तुला कितला तर चांगला माझ्या जागेवर बसायचा नाही. बर आता आले का सगळे? नाही ना, हा राम्या आला नाही मारे. राम्या राही आला रे बाप्पा. पैसे भाऊ आले आता सगळे. बरं बरं, आता आले सगळे. आले. हा, तर आपण मागच्या मीटिंग प्रमाणे त्या सभेत ठरलं होतं आपलं मरीमाईच्या महापूजेचं. तर ते सदुभाऊ झाली का सर्व तयारी? हो पाटील बुवा, झाली आहे सगळी तयारी आपली. शेतातल्या मरीमाईच्या मंदिरापासून आपण मिरवणूक काढू. मला असं वाटतंय की सरलाबाई मरीमाईची टोपली डोक्यावर घेईन आणि आपण सगळ्याच्या सगळे त्याच्या मागे चालू मिरवणूक मध्ये. का रे भाऊ, बरोबर आहे ना सगळं नियोजन? बरोबर आहे बरोबर आहे. वा रे वा सदुभाऊ, छान छान. काय मस्त नियोजन केलं. काही राहिलं असेल तर पहा अंक. म्हणजे आताच करायला फाईन सगळं. मागून नाही तर मग कटकट नको भो. हा का रे भाऊ सदुभाऊ काय राहिलाय का? आताच सांगितले काय आहे तर? नाही रे हो, नाही काही राहिलं नाही आहे. सगळं झालंय. हे पाय, आता फक्त परवाची वाट आहे. आपण सगळेजण 7 वाजता भेटू. मिरवणुकीत जायचं आहे. सगळेजण चांगल्या कपड्यांनी शे जा. एवढंच सांगायचं होतं बुवा. बरं चालेल मग. चालेल हो, चालेल. चालेल. चला मग. चला चला. हे पहा मित्र हो, आपण ठरल्याप्रमाणे मरीमाईची महापूजा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत. आपण सर्वांनी खूप सुंदर तयारी केलेली आहे. सर्व सदस्य इथे जमलेले आहेत, याचाही खूप आनंद आहे. आज आपण इथे जागा साफ करून लोकसहभागातून आपण आज इथे आपण मरीमाईच्या महापूजेसाठी जमलेलो आहोत. तुमच्या सर्व गावकऱ्यांचे तुम्ही इथे आलात त्या मरीमाईच्या महापूजेसाठी, म्हणून मी तुमचे आभार मानतो. अरे साहेब आले, साहेब आले. नमस्कार. नमस्कार. या साहेब या. नमस्कार. 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 नमस्कार नमस्कार. या साहेब या.
काय पाटील बुवा, हा पार पडला का कार्यक्रम? हो हो, अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला. अरे वा. मरीमाईची कृपा बी झाली, मरीमाईचा आशीर्वाद बी मिळाला. म्हणजे काही समजलं नाही पाटील बुवा आहे. आता तर पूजा झाली आहे बरं, अन कसा काय आशीर्वाद बी भेटला अन काय, हे काहीतरी वेगळंच प्रकरण दिसत आहे. मी सांगतो समजावून. काही दिवसांपूर्वी हागणदारी मुक्त गावचा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाकडून आदेश प्राप्त झाले होते. सरपंचांना भेटलो पण होतो, त्यांच्याशी बोललो पण मागचा ग्राम स्वच्छतेचा अनुभव लक्षात घेता मला असं वाटलं की तुमच्याकडून कुठल्याही स्वरूपाची मदत होणार नाही. आणि नेमकी त्याच वेळेस मरीमाई मदतीला धावून आली. मरीमाईच्या महापूजेच्या निमित्तानं सगळी आगणकडी पण साफ झाली आणि स्वच्छ झाली. आणि गेल्या 15 दिवसापासून तुमच्या गावातील सगळे लोक सार्वजनिक शौचालयाचा वापरही करायला लागलेले आहेत. आणि पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. म्हणूनच तुम्ही ना मरीमाईची महापूजा पायी काढली मा. हो खराय. मी तर म्हणाल तर सदू भाऊले काहीतरी घोळ अशीन. कवा बोलालता रे तू? अरे वा पाटील बुवा, बाकी तुम्ही नवी फुग्गा दिस टाकला भाऊ सारखा. सरपंच सरपंच ठीक आहे, जे झालं ते चांगलंच झालं, आपल्या गावाच्या भल्यासाठीच झालं. त्या निमित्तानं का होईना आपलं गाव हागणदारी मुक्त होई गेलं. हा, आत्ता कसं शहाण्यासारखं बोलला सदू भाऊ तू. अरे गुपचूप बैस ना भो मधु भो. हे पहा सरपंच, आता आपण गावकऱ्यानं कोणाच्या साफ झालेल्या जागेवरती संडासले बसायचं नाही. आणि या साफ झालेल्या स्वच्छ झालेल्या जागेवरती आपण मस्तपैकी भव्य मोठं मरी मातेचं मंदिर बांधू. बरोबर. वारे कसं मधू भाऊ, पण कवा? तू प्रश्न नको विचारू न बे, होईन दवा होईन. एक विनंती करतो तुम्हाला दोन्हीले. बोला. तुम्ही गावाच्या कामासाठी आम्हाला काही बी कामं सांगा, आम्ही ते करी टाकत जाऊ. पण याच्या पुढे आता तो फुगा द्यायचा नाही. नाही. हा? हा. वा रे वा, छान. आता आपल्या गावचा विकास महत्वाचा आहे. वा. आपण सर्वजण मिळून काम करू. बरोबर आहे, बरोबर. आता मात्र पुन्हा फुगा नाही.